प्रॅक्टिस सेट आपण पॉलिनॉमियल जे चालू केलं ते अल्जेब्रा 9मध्ये. तर आपण आता प्रॅक्टिस सेट 3.4 कडे वळूया. 3.4 मध्ये आपल्याला जी गणित आहे ती व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियलची आहेत. व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल आता ही सोडवायची कशी ती समजून घ्या. व्हॅल्यूज काढायच्यात आपल्याला. पॉलिनॉमियल म्हणजे जी व्हॅल्यू दिलेली असते ती आपल्याला फक्त पुट आउट करायची आणि त्याच्यानुसार जे आन्सर येईल आपण ते लिहायचं असतं. आता याचं लक्षात घ्या. आपल्याला इक्वेशन जे दिलं आहे ते काय आहे तर x² - 5x + 5 आणि आपल्याला इथे जी व्हॅल्यू घ्यायची आहे पॉलिनॉमियलची ती घ्यायची आहे 0. म्हणजे इथे एक्सने जर त्या ठिकाणी इक्वेशन असेल तर आपल्याला व्हॅल्यू घ्यायची 0. म्हणजे एक्सच्या ऐवजी फक्त काय लिहायचं 0 म्हणजेच 0² - 5 × 0 + 5 येणार. मग 0² येतो 0 -5 × 0 येतो 0 आणि +5. 0 0 गेलं म्हणजे उरले 5 म्हणजे P ऑफ 0 आपल्याला भेटणार 5. तर अशा पद्धतीने द व्हॅल्यू ऑफ गिवन पॉलिनॉमियल किती येते 5. तर इतके सोपे गणित आहेत हे. आपल्याला त्यामध्ये एक एक सोडवायचं. हे झालं पहिलं गणित. याची व्हॅल्यू लिहून घ्या पटकन. व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी तुम्ही रायटिंग करू शकता. त्यानंतर सेम व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढताना आपल्याला फक्त काय करायचे जी व्हॅल्यू दिली ती पुट आउट करायची आणि जे आन्सर येईल ते लिहायचं. सेकंड बघा. आता इथे इक्वेशन दिले P ऑफ y = y² - 3√2y + 1. आता आपल्याला व्हॅल्यू घ्यायचे P ऑफ 3√2. मग इथे yच्या ऐवजी फक्त काय घ्यायचं 3√2 त्याचा स्क्वेअर -3√2 इंटू yची व्हॅल्यू घ्यायची 3√2 + 1. आता 3चा स्क्वेअर येतो 9 इंटू √2चा स्क्वेअर आणि 2 जर स्क्वेअर घालवला तर 2 येतात. लक्षात घ्या स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट जातं त्याच्यामध्ये. त्यानंतर मायनस इथे 3 × 3 = 9 गुणिले वर्गमुळात 4 होणार. 2 आणि 2 4 होतात +1 बघा. म्हणजे इथे 9 × 2 = 18 वजा इथे 9 × 2 होणार अधिक किती येणार 1. आता इथे 18 वजा 18 अधिक 1. 18 गेले 18 गेले म्हणजे व्हॅल्यू उरते 1. म्हणजे P ऑफ 3√2 येणार 1. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे ते गणितं सॉल्व करायचे आहेत. तर थोडंसं नीट लक्ष दिलं तर तुम्हाला त्या गणितांमध्ये इझी वाटतील. आणि याच्या मेथड एकदम इझीच आहेत. थोडंसं नीट बघितलं तर तुम्हाला ते नक्की कळेल. बघा फक्त काय करायचं आहे 3 इथे जी व्हॅल्यू आहे ना ही रूट इथे त्याचा स्क्वेअर केला ना रूटचा की तो 2 लिहायचा सोप्या भाषेत. आणि ते √2 × √2 आहे तर √4 होणार. त्याचा स्क्वेअर रूट पुन्हा 2च होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला सेकंड गणित सोडवायचं आहे. त्यामध्ये पुढचं गणित आहे तिसरं. आता सेम आपल्याला रायटिंग करूया आपण पहिले. बघा P ऑफ m दिला आहे m³ + 2m² - m + 10. आणि इथे काय करायचे आहेत आपल्याला व्हॅल्यूज त्यांनी दिल्या आहेत. पहिलं काय काम करू आपण याचे 2 भाग करूया. म्हणजे या गणिताचे ॲक्च्युली 3 करतो आहे मी. बघा तुम्हाला लगेच समजेल हे गणित. आणि तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे P ऑफ a + P ऑफ -a याची व्हॅल्यू किती येईल ते काढायची. तर पहिल्या पॉईंटला आपण काय करूया P ऑफ m आहे तर P ऑफ a घेऊन बघूया. म्हणजे a³ + 2 × a² - a mच्या ऐवजी a लिहायचा + 10. म्हणजे याची व्हॅल्यू येणार a³ + 2a² - a + 10. बघा हे झालं a घेतल्यानंतरची व्हॅल्यू. लक्षात ठेवा ही a घेतल्यानंतर जी व्हॅल्यू आहे ती आपण त्या ठिकाणी काढली. सेम आपल्याला काय करायचं आहे की a घेतल्यानंतर जी व्हॅल्यू येते तसं आपल्याला -a घेऊन काय येतं ते चेक करूया. म्हणजे याचा पहिला पॉईंट आपण करूया. हा पहिला पॉईंट झाला. हा फर्स्ट पॉईंट. आता इथे सेकंड पॉईंट क्रिएट करतो मी. आता P -a घ्यायचा. मग आता -a जर घेतला तर -a³ + 2 × -a² -
ए आणि प्लस 10 होणार. बघा लक्ष द्या. मग आता मायनस एचा क्यूब जर केला, -3 वेळा जर केला तर काय होणार बघा, लक्षात घ्या. मायनसला जर तुम्ही हे बघा मायनस मायनस आणि मायनस, तर इथे प्लस होणार आणि प्लस आणि मायनस पुन्हा मायनस होणार. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही क्यूब घेता त्यावेळेस त्याचा आन्सर कशामध्ये यायला पाहिजे, मायनसमध्ये, म्हणून -a क्यूब. आता मायनस प्लस मायनस होणार, इथे प्लस 2 एचा -aचा स्क्वेअर a स्क्वेअर होईल. म्हणजे त्या ठिकाणी तो मायनस जाऊन a स्क्वेअर होणार, कारण मायनस मायनस प्लस होतात. -a आणि +10 तसेच ठेवले. बघा आता आपल्याला जे आन्सर भेटलं ते हे -a केल्यानंतर. आता आपल्याला काय करायचं आहे, दोघांना त्या ठिकाणी ॲड करायचं आहे. मग पी ऑफ एची व्हॅल्यू आहे a क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस a आणि +10 आणि प्लस म्हणजे पुढे प्लसमध्ये लिहायचे. आपण प्लसमध्ये पुढच्या व्हॅल्यूज घेऊया. -a क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस a आणि +10. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज मी लिहितो. a क्यूब बघा, पहिले ह्या व्हॅल्यूज लिहितो मी. a क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस a +10. इथे -a क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस a आणि +10. आता सारखे इंडेक्स नंबर शोधूया. हा क्यूब आहे, हा क्यूब आहे, हा 2 आणि हा 2a. त्यांना आपण एकत्र लिहूया. म्हणजे a क्यूब -a क्यूब आला प्लस 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर मायनस a +10. बघा सगळे लिहून झाले इथे. मग मायनस प्लस गेले म्हणजे इथे जातात हे पण हे मात्र नाही. बघा लक्षात घ्या. म्हणजे इथे 2 आणि 2 होणार 4a स्क्वेअर. बघा 4a स्क्वेअर. आणि इथे मायनस आणि मायनस आहे, तर हे मायनस मायनस जर पकडले तर मायनस इथे 4a स्क्वेअर झाले. इथे -a स्क्वेअर आहे आणि -a. इथे आपण याचा आन्सर a क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस a +10 भेटला. आता इथे आपण किमती टाकूया पी ऑफ -aची, कारण आपल्याला -a पण पाहिजे. तर -aचा क्यूब होणार प्लस 2 इंटू -aचा स्क्वेअर मायनस येते ते -a आणि +10 होणार. म्हणजे मायनस जर 3 वेळा केला तर मायनस मायनस प्लस आणि परत मायनसने म्हणून मायनस येतं. याचा अर्थ -a क्यूब इथे प्लस -aचा स्क्वेअर a स्क्वेअर होणार, म्हणजे 2a स्क्वेअर मायनस मायनस प्लस होणार आणि इथे +10 येणार. आता ह्या झाल्या तुमच्या पी ऑफ -aच्या व्हॅल्यूज. आता आपल्याला फक्त काय करायचे, तिथे पी ऑफ एची व्हॅल्यू काय आहे, a क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस a +10 आहे. आणि त्या ठिकाणी दुसऱ्या ज्या व्हॅल्यू आहेत -pच्या, तर त्या काय आहेत, -a क्यूब प्लस 2a स्क्वेअर प्लस a आणि +10. लक्षात घ्या. आपल्याला फक्त या व्हॅल्यूज तिथे लिहायचे. मग a क्यूब आणि तो मायनस इकडे आणायचा आपल्याला, -a क्यूब झाला प्लस 2a स्क्वेअर आहे, तो इकडेच ठेवा, प्लस 2a स्क्वेअर मायनस a प्लस a आणि इथे +10 आणि +10. म्हणजे या लाल व्हॅल्यू जेवढ्या आहेत त्या मी इकडे लिहिल्या. बघा मायनस लिहिला इथे लिहिला, हा प्लस घेतला आणि हा 10 घेतला. आता याच्यामध्ये मायनस प्लस जाणार, इथे मायनस प्लस जातो, म्हणजे दोघांची व्हॅल्यू 2 + 2 होणार 4a स्क्वेअर प्लस इथे 10च्या ऐवजी किती होणार 20. दोघांची बेरीज 20 होणार. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी आन्सर भेटतं 4a स्क्वेअर प्लस 20. तर फक्त काय करायचे, आपल्याला व्हॅल्यूज पुट आउट करून त्या ठिकाणी आन्सर्स काढायचे. आता पुढचा एक आहे, हा तुम्हाला समजला असेल थोडासा, पॉज करून तुम्ही लिहून घ्या. हा गणित बघा. याच्यामध्ये पी ऑफ y दिलेला आहे. आता इथे व्हॅल्यूज कशा टाकतो मी बघा. पी ऑफ yची व्हॅल्यू दिले 2y क्यूब मायनस 6y स्क्वेअर मायनस 5y प्लस 7. आपल्याला काय करायचं आहे, पी ऑफ 2 घ्यायचं आहे. म्हणजे yच्या ऐवजी आपल्याला 2 लिहायचे. इथे 2चं स्क्वेअर
-5 इंटू 2 आणि प्लस किती होणार 7. लक्षात घ्या हे. मग आता इथे 2 इंटू 2चा क्यूब होतो 8 मायनस 6 इंटू होणार 4 मायनस 10 प्लस 7. आता इथे 8 दूने 16 वजा 24 वजा 10 आणि अधिक 7 जर केले तर वजा 3 होतात. 10तून 7 गेले 3. आता 16मधून 24 गेले तर वजा साईन घेऊया मोठ्या अंकातून. 24मधून 16 गेले तर किती उरतील 8 वजा 8 वजा 3 आणि वजा 8 आणि वजा 3 होतात. वजा वजा बेरीज होते 11. वजा 11 तुम्हाला याचं उत्तर भेटेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे ते पॉलिनॉमियल्स सॉल्व करायचे आहेत. तर हे झालं प्रॅक्टिस सेट 3.4 पॉलिनॉमियल्स. आपण नेक्स्ट लेक्चरला प्रॅक्टिस सेट 3.5 कडे वळूया. धन्यवाद.